नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की इंडियन गव्हर्नमेंट लवकरच कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटसाठी 16,000 कोटी रुपयांची इन्सेंटिव्ह स्कीम लॉन्च करू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट बघणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. बिग प्रिपरेशन बाय द गव्हर्नमेंट, इन्सेंटिव्ह वर्थ ₹16,000 कोटी ऑन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नेक्स्ट फायनान्शियल इयरपासून कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सेक्टरसाठी नवीन इन्सेंटिव्ह स्कीम आणण्याची तयारी करत आहे. आणि मित्रांनो, सोर्सेसच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की या स्कीमवर जवळपास 13,000 ते 16,000 कोटी रुपये खर्च केल्या जाईल. आणि मित्रांनो, या स्कीमचा उद्देश राहील भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला प्रमोट करणे आणि इम्पोर्टवरची आपली म्हणजे इंडियाची डिपेंडन्सी रिड्यूस म्हणजे कमी करणे. चला आता बघूया का ही स्कीम खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये 50% पेक्षा जास्त कन्स्ट्रक्शन आणि मायनिंग इक्विपमेंट बाहेरून इम्पोर्ट होतात, म्हणजे बाहेर देशांहून इम्पोर्ट होतात आपल्या भारत देशामध्ये. आणि मित्रांनो, या इक्विपमेंटचा जास्तीत जास्त इम्पोर्ट चायना, जापान, कोरिया आणि जर्मनीमधून होतो. आणि मित्रांनो, इंडियन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मार्केटची साईज करंटली आहे $9.5 बिलियन. आणि मित्रांनो, असा अंदाजा आहे की हा मार्केट साईज 2030 पर्यंत डबल होईल. म्हणजे मित्रांनो, असा अंदाजा आहे की इंडियन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मार्केटचा साईज 2030 पर्यंत जवळपास $20 बिलियन होऊन जाईल. आणि मित्रांनो, जर ही इन्सेंटिव्ह स्कीम इंडियामध्ये लॉन्च झाली तर यामुळे डोमेस्टिक कंपनीजला इन्सेंटिव्ह आणि सबसिडीचा डायरेक्ट बेनिफिट मिळेल. तसेच मित्रांनो, यामुळे कॉस्ट रिड्यूस होईल, कंपन्यांचा प्रॉफिट मार्जिन वाढेल. तसेच मित्रांनो, डिमांडसुद्धा यामुळे वाढू शकते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सेक्टरला वाढवण्यासाठी इन्सेंटिव्ह स्कीम लॉन्च करू शकते. आणि मित्रांनो, मी परत एकदा क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.41%, FISची होल्डिंग आहे 11.44%, DISची होल्डिंग आहे 2.05%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.02%. आणि मित्रांनो, ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.41%, आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे
68.04%, FISची होल्डिंग आहे 5.22%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.64%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार इस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.04% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सांगवी मूव्हर्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.25%, FISची होल्डिंग आहे 1.40%, DISची होल्डिंग आहे 1.61% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 49.74%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार सांगवी मूव्हर्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.25% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, जर प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज जर 0 असेल याचा अर्थ असा की कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज जर 0 असेल तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण BEML लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.03%, FISची होल्डिंग आहे 5.67%, DISची होल्डिंग आहे 18.80% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.51%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार BEML लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.03% आणि या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.43%, FISची होल्डिंग आहे 38.53%, DISची होल्डिंग आहे 29.57% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.77%. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.44% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0.02%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सेक्टरला बूस्ट करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट 13,000 ते 16,000 कोटी रुपयांची इन्सेंटिव्ह स्कीम लॉन्च करू शकते. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.